अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 29 जून 2026 सोमवार आहे वटसावित्रीची पौर्णिमा। वटसावित्रीची पौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणि म्हणून त्या दिवशी आपण वटसावित्रीची पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, पती निरोगी राहावा आणि प्रत्येक जन्मी आपल्याला हाच पती मिळावा असा ह्या पाठीमागचा उद्देश आणि हेतू आणि त्याची परंपरा आहे। तर ह्या वटसावित्रीच्या पौर्णिमेला आपल्याला बघा वडाच्या झाडाची पूजा करायची असते। मग ही वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण प्रत्येकजण खूप सुंदर नटून वगैरे आपले शृंगार नथ असेल, नाकामध्ये हिरव्या बांगड्या असेल, बिंदी असेल, बांगामध्ये सेंदूर असेल, सिंदूर, त्यानंतर बघा जोडव्या, मंगळसूत्र, पैंजण, ह्या ज्या सौभाग्यवतीच्या शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या परिधान करून फुलाची वेणी वगैरे घालून सुंदर नटून आपण आपल्या वडाच्या झाडाची पूजा करायला जातात। तर ह्या वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला काही गोष्टीचं नियमांचं पालन करायचं आहे। कारण बघा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला, तिथीला, वाराला अतिशय महत्त्व आहे। त्याच पद्धतीनं दानाला सुद्धा महत्त्व आहे, स्नानाला सुद्धा महत्त्व आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर वटसावित्रीच्या पौर्णिमेला तुम्ही सकाळी तुमच्या जवळपास कुठे नदी वगैरे असेल तर तिथं तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले तर अतिशय फायदा। समजा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि हळद टाकून आंघोळ नक्की करा। आता वडसावित्रीच्या पौर्णिमेला तुम्हाला काय करायचं आहे तर दान करायचं आहे, सतपात्री दान। ह्या दानामुळं तुमच्या आयुष्यात ज्या काय अडचणी आहेत, पितृदोष आहेत, ते सगळे दूर होत असतात। म्हणून वटसावित्रीला सुद्धा दान करायचं आहे। मग हे दान कोणतं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी वटसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी तुम्हाला एक गुप्तदान करायचं आहे। हे गुप्तदान तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरात किंवा तुमच्या जवळपास कुठं देवीचं मंदिर नसेल तर कोणत्याही देवाच्या मंदिरात जर हे केलं तर अतिशय चांगलं। कारण हे दान जे आहे ते केरसुणी झाडू जो आहे त्या झाडूचं, शिरईचं दान करायचं आहे। मग आपण झाडू किंवा केरसुणी किंवा शिरई कुणाला गुप्तदान कुणाच्या घरामध्ये करू शकत नाही, म्हणून मंदिरामध्ये करायचं। काय करायचं, आदल्या दिवशी एक झाडू आणून ठेवायचा। तुम्ही वटसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी सकाळी जी तुमची नित्यनेमाची पूजा होते ती पूजा झाल्यानंतर देवघरामध्ये हा झाडू ठेवायचा। त्या झाडूची हळदी कुंकू अगरबत्ती लावून पूजा करायची। 1 तास हा झाडू तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर दुपारच्या वेळी बघा मंदिरामध्ये शक्यतो कोणी लोक नसतात, अशा ठिकाणी तुम्ही हा झाडू तिथे नेऊन गुप्तदान करून यायचं आहे। ह्याचा फायदा तुम्हाला जास्त होतो। तुम्ही कोणतंही दान करा पण ते गुप्तदान करा। काही लोकांना बघा सवय असते एखाद्या आश्रमात जायचं, एखाद्या मंडळात जायचं किंवा एखाद्या ठिकाणी जायचं आणि दान करायची, जेवण दान करायचं, पाणी दान करायचे, कपडे दान करायचे आणि पेपरला भली मोठी जाहिरात द्यायची। असं अजिबात करू नका। तुम्हाला जे दान करायचं आहे ते तुम्ही गुप्तदान, कुणालाही पब्लिसिटी। मग गुप्तदान म्हणजे काय, प्रत्येक वृद्धाश्रमात वगैरे तुम्ही गुप्तदान करता का नाही, तुम्ही तिथं जे दान करता त्याची तुम्ही जाहिरात न करता ते दान करायचं। म्हणून तुम्हाला सांगते गुप्तदान म्हणजे न कोणाला पब्लिसिटी करता दान करणं। त्यानंतर बघा हे दान तुम्हाला शिराईचं दान झालं, झाडू वगैरे, तर दुसरी गोष्ट ह्या दिवशी पाणी दान करा। बघा अजूनही पावसाळा सुरू झालेला नाही आहे, खूप पाऊस, उन्हाळा आहे अजून पण। मग पौर्णिमे दिवशी बघा तीर्थक्षेत्री म्हणजे नरसोबाच्या वाडीला जाणारी लोक आहेत, औदुंबरला जाणारी लोक आहेत, महालक्ष्मीला जाणारी लोक आहेत, आदमापूरला जाणारी लोक आहेत। तर अशा लोकांना रस्त्यामध्ये पाण्याच्या बॉटल दान करा, त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा। अन्नदान करा। गरीब लोक असतात बघ फुटपाथवरती, मंदिराच्या बाहेर, त्यांना वडा खायला द्या, केळी खायला द्या, हे अन्नदान करू शकता। त्यानंतर बघा शृंगाराचं साहित्य सौभाग्यवती स्त्रियांना दान करायचं। मग तुम्ही एका स्त्रीला करा, 5, 7, 11 स्त्रियांना करू शकता। मग शृंगाराचं साहित्य काय, हिरव्या बांगड्या आल्या, टिकली, लिपस्टिक, नेलपेंट,
कानातलं किंवा गळ्यातलं अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही सौभाग्यवती स्त्रियांना दान करायच्या. त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये एखादी कामाला येणारी स्त्री असेल तर तिला त्या दिवशी पोटभर जेवायला घाला आणि एखादी ओटी तिला भरा आणि शृंगाराचं साहित्य तिला दान करा. तिला खूप आनंद होईल आणि ती खुश होईल. जेवढी ती खुश होईल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. तेही करू शकता. त्यानंतर बघा, वस्त्र दान करा. फुटपाथवरती जी लोक आहेत त्यांना ब्लँकेट द्या, चादर द्या, छत्री द्या. आता पावसाळा सुरू होण्याची वेळ आहे, छत्री द्या. किंवा अजून काय गोष्टी त्यांना गरजेच्या असतील, चप्पल दान करा. ह्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त ह्या दिवशी दान करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पूजा केल्यानंतर न चुकता ही गोष्ट करायला विसरू नका. कारण प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. मग त्या काय करतात, वटसावित्रीची पूजा करतात आणि घरी निघून येतात. पण तसं न करता वटसावित्रीची तुम्ही पूजा कुठेही करा, कोणत्याही झाडाखाली, तिथे एखाद दुसरी स्त्री असतेच असते. तर त्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची. एक आंबा आणि थोडेसे ओंजळभर गहू घ्यायचे आणि त्या स्त्रीची ओटी भरायची. मग अजून स्त्रिया तिथं असतील तर प्रत्येक स्त्रीची तुम्ही ओटी भरला तरी चालेल. शक्य असेल तर सगळ्या स्त्रियांची भरा, नसेल तर 1-5 काय असतील त्या स्त्रियांची तुम्ही त्या दिवशी पूजा झाल्यानंतर नक्की ओटी भरायची. तरच त्या पूजेचं फळ मिळतं आणि पूजा पूर्ण झाल्याचं सार्थक, पूजा पूर्ण झाली असं मानलं जातं. मग त्या दिवशी बघा, करवंद, केळी, जांभूळ, फणसाचे गर, आंबे हे करायचं. ज्या दिवशी वटसावित्रीची पूजा आहे त्या दिवशी वटसावित्रीच्या पूजेमध्ये आंबा पूजेला ठेवला जातो. आंब्याला अतिशय महत्त्व आहे. आणि हा आंबा आणि गहूसुद्धा तुम्ही सौभाग्यवती स्त्रियेची ओटी भरू शकता. यामुळं तुम्हाला त्याचं फळ, पूजेचं फळ मिळणार आहे. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करायच्या आहेत. आणि वटसावित्रीच्या पौर्णिमेला तुम्हाला त्या दिवशी शक्य असेल तर घरात सत्यनारायण, एखादी सौभाग्यवती स्त्रीला भोजन, ओटी हे करायचं आहे. नक्की करा. एखाद्या ब्राह्मणाच्या स्त्रीची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. जिथे की तुम्हाला कोणच नाही मिळालं तर ब्राह्मणाच्या एखाद्या स्त्रीच्या घरी जावा. एक ब्लाऊज पीस, नारळ, गहू, आंबा, शृंगारच्या एखाद्या हिरव्या बांगड्या किंवा टिकल्या किंवा कुंकू, सिंदूर हे सगळं घेऊन तुम्ही जर ब्राह्मणाच्या स्त्रीची सुद्धा ओटी भरला तर अतिशय चांगलं. अशा छोट्या छोट्या सेवा, उपाय जर तुम्ही केला तर जे काय तुम्ही पूजा अर्चा करत असतात त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. त्यामुळं वटसावित्रीला ह्या सेवा नक्की करा. आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, लाईक करा. आणि व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघा, त्यामुळे संपूर्ण माहिती मिळेल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर बऱ्याच जणांपर्यंत ही माहिती पोचेल. आणि ज्या स्त्रियांना माहीत नाही त्या स्त्रिया सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरून येतील. नक्की उपाय करा. व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.